नमस्कार मंडळी. आज आपण पनीर शिमला मिर्च करणार आहोत. जशी बाहेर जाऊन आपण रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये खातो अगदी तशाच पद्धतीचे, अगदी चटपटीत, कमी मसाल्यात आणि कमी साहित्यात आणि कमी वेळात होणारी तुमची पनीर शिमला मिर्च जर करायची असेल तर परफेक्ट साहित्य सांगितलेलं आहे आणि तुम्हाला हे आवडेल अशा पद्धतीची पाहिजे. मुलंसुद्धा घरचे सगळेच जण तुम्हाला म्हणतील तुम्ही बाहेरून भाजी आणली की काय, अशा पद्धतीची आपण अगदी रस्सेदार आणि रसरशीत आणि मस्त भाजी बनवलेली आहे. तर अगदी सोपी आणि पटकन होणारी जर भाजी करायची असेल तर ती कशी करायची आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी आपण इथे काय केलं, 1 पाव पनीर घेतलं आहे, 2 शिमला मिर्च घेतल्यात, त्याचे जाडे जाडे काप करून घेतले, 2 कांदे घेतले मोठाले, त्याचेसुद्धा जाडे जाडे काप करून घेतले, टोमॅटोसुद्धा घेतला आहे, त्याचेसुद्धा जाडे जाडे काप करून घेतलेत आणि कोथिंबीर घेतला आहे. तर आता मसाल्याची तयारी करायची आहे. तर मी इथे काय केले, 2 चमचे लाल मिर्च पावडर, 1 चमचा गरम मसाला, मार्केटमधला तुम्हाला जो आवडत असेल पनीरमध्ये घालायला तो घालायचा आहे, आणि घरगुती 1 चमचा मसाला आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे. व्यवस्थित मसाले आपल्याला एकजीव करून घ्यायचे. एकजीव करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, त्यामध्ये पाणी घालून आपल्याला त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. पेस्ट बनवून घेतल्यानंतर काय होईल, जो मसाला आहे तो मुरेल. आपले भाजी करेपर्यंत काय होईल, जो मसाला आपण मिक्स करून ठेवतो तो चांगला मुरला की भाजीला चांगला टेक्स्चर येतं, म्हणजे स्मूथपणा येतोय. तर आपण त्यासाठी काय केलं आहे, इथे कढई घेतली. कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल थोडंसं तापून झालं की आपल्याला काय करायचं, जे 1 पाव आपण पनीरचे कूप करून घेतले म्हणजे काप करून घेतलेले आहे ते काय करायचे, थोडेसे, जास्त फ्राय नाही करायचे, कडक नाही करायचे, थोडेसे काहीतरी आपल्याला 1 ते 1.5 मिनिटासाठी त्याला एकसारखं हलवून घ्यायचं आहे. आणि आपले पनीरचे तुकडे जे आहेत म्हणजे काप जे आहेत ते आपल्याला काय करायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे पूर्ण पनीर आपलं व्यवस्थित फ्राय करून झालं आहे. त्याचा रंग खूप काही बदललेला नाही, पण थोडासा आपण गरम करून घेतलं आहे त्याला, म्हणजे नरम होईल आणि चवीलाही छान लागेल. तर आपले पनीर इथे फ्राय करून झाल्यानंतर पूर्ण आपण यातले कढईमधले काढून घेतलेले आहेत, म्हणजे पूर्ण पनीर आपल्याला तळून घ्यायचं आहे. तर मी दुसरंसुद्धा पनीर टाकून घेते आणि पूर्ण पनीर आपल्या इथे तळून घेतलेलं आहे. तळून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, जी शिमला मिरची आपण ठेवलेली आहे जाडी जाडी काप करून, तीसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून फ्राय करून घ्यायचं आहे. तर गॅस फुलच ठेवायचा आहे, जास्त मऊ नाही करायची, थोडीशी फ्राय करून घ्यायची शिमला मिरचीसुद्धा. तर थोडीशी भाजल्यासारखी होईल गॅस फुल असल्यानंतर, त्यामुळे काय होईल, त्याची शिमला मिरचीची जी चव आहे ती अगदी मस्त येईल. तर आपली शिमला मिरची आहे ती आता भाजून झालेली, तीसुद्धा आपल्याला 1 ते 1.5 मिनिटात भाजून घ्यायची आहे. आणि त्यात लगेचच कांदा घालायचा आहे. कांदासुद्धा आपल्याला थोडासा मऊ पारदर्शक होऊ द्यायचा, जास्त नाही आहे, थोडासा, तोसुद्धा 1 मिनिटासाठी फ्राय करायचा आहे. तर 1 मिनिट होऊन झाल्यानंतर कांदा आणि शिमला मिरची आहे आपली, तुम्ही बघू शकता अगदी मस्त फ्राय करून झाली. त्या स्टेजवरती काय करायचं आहे, टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटोने का नंतर का घातला आहे आपण, कारण अगोदर जर घातला तर पाणी सुटलं असतं आणि आपली शिमला मिरची आहे आणि कांदा तो एकदम मऊ झाला असता. त्यामुळे काय करायचं, थोडंसं नंतर टोमॅटो घालायचा आहे आणि तोसुद्धा 1 मिनिट फ्राय करून घ्यायचा आहे. आणि नंतर पनीरच्या ताटामध्ये एका बाजूला जागा करून आपण फ्राय करून घेतलेलं शिमला मिर्च, टोमॅटो आणि कांदा एका साईडला काढून घ्यायचा आहे. तर कढईमधलं आपण पूर्ण काढून घेतलं आहे आणि त्याच कढईमध्ये आपल्याला काय करायचं आहे, तेल घालायचं आहे परत 2 चमचे, कारण पहिलं तेल संपलेलं आहे. तर 2 चमचे ते आपण तेल घालून घेतलं आहे. त्यामध्ये लसूण अद्रक पेस्ट घालायची आपल्याला 2 चमचे. 2 चमचे लसूण अद्रक पेस्ट घातलेली आहे मी. व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. लसूण अद्रक पेस्ट आपल्याला चांगली ब्राऊन होईपर्यंत फ्राय नाही करून घ्यायची, थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे. म्हणजे 1 मिनिट आपल्याला त्याला फ्राय करून घेतलं की आपण त्यामध्ये आता कांद्याची पेस्ट घालणार आहोत. तर 1 कांदा घेतला आहे मोठा मी, त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. कारण आपण कांद्याची पेस्ट ज्यावेळेस घालतो त्यावेळेस ग्रेव्ही खूप छान होते. तर आपण त्यामध्ये कांद्याची पेस्ट घातल्यानंतर काय करायचं, एकसारखं आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि थोडासा रंग बदलला पाहिजे तोपर्यंत आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. कांद्याने तेल सोडलं की त्या स्टेजवरती आपल्याला टोमॅटोची 1 प्युरी घालायची आहे. 1 टोमॅटो घेतला आहे, त्याची प्युरी घालून घेतलेली आहे मी, पेस्ट करून घेतलेली आहे. तीसुद्धा आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे. तर इथे चांगला रंग बदलतो आहे आपला आणि तेलसुद्धा सुटायला लागलेलं आहे. तर तेल सुटल्यानंतर चांगली ग्रेव्ही आपली फ्राय करून झाली. त्या स्टेजवरती काय करायचं, मी काजू भिजत घातलेले होते, 10 ते 12 काजू होते, गरम पाण्यात भिजू घालून त्याची पेस्ट करून घ्यायची. तुम्ही म्हणाल ब्राऊन का झाले, कारण आपण टोमॅटोची पेस्ट काढल्यानंतर त्याच भांड्यामध्ये काजूची पेस्ट काढल्यामुळे थोडासा रंग लाल झालेला आहे. तर आपली काजूची पेस्ट चांगली 10 ते 12 काजू आहेत ते भिजत घातलेले होते गरम पाण्यात, त्याची पेस्ट घालून घेतलेली आहे. तर अगदी पेस्ट व्यवस्थित करून घेतल्यानंतर आपल्याला ह्या पेस्टलासुद्धा चांगला रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. रंग बदलला की त्या स्टेजवरती आपण मसाले जे मिक्स करून ठेवलेले होते वाटीमध्ये, मी तुम्हाला सांगितले पाण्यामध्ये भिजू घातल्यानंतर जो मऊसूतपणा येतो भाजीला आणि टेक्स्चर त्याचं खूप छान येते. त्यासाठी अगोदर मसाले भिजू घालायचे वाटीमध्ये, म्हणजे ही प्रोसिजर होईपर्यंत चांगले मसाले भिजून जातील. तर पूर्ण मसाले आपण
कढईमध्ये घालून घेतलेली आहे. आपलं काजूची पेस्टसुद्धा त्यामध्ये घातलेली आहे. व्यवस्थित आपल्याला ग्रेव्ही फ्राय करून घ्यायची आहे. ग्रेव्ही फ्राय करताना काय करायचं आहे, चांगला रंग सुटेपर्यंत, तेल सुटेपर्यंत ग्रेव्हीला फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे तुमच्या भाजीचं टेक्स्चर आणि चव अगदी मस्त येईल. आणि आपण जे मसाले घातलेले आहेत ते सुद्धा खूप छान आहेत. घरगुती मसालासुद्धा घातला आणि एक मार्केटमधला मी मसाला घातला आहे. तुम्हाला जो आवडत असेल तो मसाला तुम्ही त्यामध्ये घालू शकता. तर थोडंसं कोथिंबीर घालून आणि अर्धा ग्लास पाणी घालून आपल्याला मसाल्याला थोडंसं शिजू द्यायचं आहे. तर पूर्ण मी अर्धा ग्लास इथे पाणी घातलेलं आहे आणि एकसारखं आपल्याला त्याला ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतलं की तुमचा मसालासुद्धा फ्राय होईल आणि व्यवस्थित ग्रेव्ही जी आहे ती अगदी व्यवस्थित होईल. तर आपण पूर्ण ग्रेव्ही करून घेतल्यानंतर काय करायचं आहे, जे आपलं शिमला मिर्च आणि आपण पनीर जे घेतलेलं आहे 1 पाव, ते आपल्याला पूर्ण घालून घ्यायचं. पनीर थोडंसं जास्त घ्यायचं आहे कारण पनीर मुलांना खूप आवडतं आहे. तर शिमला मिरची आणि कांदा कमी असला तरी चालेल आणि पनीर आपल्याला जास्त घेतलेलं आहे ते. तर ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तुम्हाला जर वाटलं ग्रेव्ही खूप घट्ट होते तर थोडंसं अजून अर्धा कप पाणी घातलं तरी चालेल. तर आपण इथे काय करणार, व्यवस्थित मिक्स करून घेतलं की चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. आपल्याला गरमागरम जशी भाजी मिळते ना बाहेर तशाच पद्धतीची आपण भाजी केलेली आहे. चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे मी यामध्ये. मीठ घालून घेतलं की परत मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आपलं ग्रेव्हीमध्ये मिक्स करून घेतल्यानंतर जो भाजीचा रंग आणि चव जी आहे ना, पाहिल्या क्षणीच तुम्हाला वाटेल की खरंच भाजी खूप छान झालेली आहे. आणि हो, मी म्हणते म्हणून नाही, तुम्ही एकदा ट्राय करून बघा. एरवी आपण पनीरची भाजी बनवतोय ना, तर अशी केली तर काय फरक पडेल, तर तुम्हालाही आवडेल अशा पद्धतीची आपण भाजी केलेली आहे. तर मी तुम्हाला सांगितलं आहे, तुम्हाला जर थोडीशी ग्रेव्ही हवी असेल तर थोडंसं पाणी घातलं तरी चालेल. तर इथे झाकण ठेवून मी 2 मिनटं शिजू दिलं आहे त्याला. आणि शिजल्यानंतर तुम्ही भाजीचं टेक्स्चर बघू शकता. मस्त रंग आणि जी भाजीची ग्रेव्ही जी आहे ती अगदी मस्त झालेली आहे. तर तुम्हाला भाजी करतानाही सोप्या पद्धतीने आपण केलेली आहे आणि मस्त भाजी झालेली. तुम्ही तंदूर जर असेल, घरी तंदूरचं पीठ मिळते, तंदूर जर केले ना तर मी तुम्हाला म्हणेल की मस्त भाजी होईल. थोडंसं मी पाणी घालून शिजू दिलं आहे परत आणि नंतर तुम्ही भाजीचं टेक्स्चर बघू शकता. मस्त झालेली आहे भाजी. अगदी रसरशीत जो रस्सा असतो ना, ग्रेव्ही जी असते ना, ती ग्रेव्ही झालेली आहे आणि पनीरसुद्धा मस्त शिजलेलं आहे आणि शिमला मिरचसुद्धा. जास्त शिजू द्यायचं नाही, थोडंसं कच्चं असलं की मस्त लागेल तुम्हाला ग्रेव्हीमध्ये. तुमच्या घरी जर पाहुणेसुद्धा आले तर तुम्हाला ही जर भाजी करायची म्हटलं तर अगदी मस्त भाजी आहे आणि रसरशीतसुद्धा आहे. करायलाही सोपी आहे, कमी साहित्यात होते आणि वेळही कमी लागेल. आणि काय होतं, आपण बाहेरून भाजी आणण्यापेक्षा घरी जर केली तर क्वांटिटीसुद्धा खूप जास्त असते आणि भरपूरसुद्धा भाजी तुम्हाला खायला मिळेल. अशा पद्धतीची आपण भाजी केलेली आहे. जसा तुमच्या भाजीला रसरशीतपणा आणि टेक्स्चर जसं पाहिजे तसंच आलेलं आहे आणि सुगंध जो आहे भाजीचा घरात पूर्ण दरवळतोय. अगदी सोपी भाजी आहे. तुम्हाला जर वेळ असेल जेवायला तर काय करायचं, जी ग्रेव्ही करून ठेवलेली कढईमध्ये तशी झाकून ठेवायची आणि बंद करून पनीर आपण फ्राय करून घेतलेलं ताटामध्ये ठेवून द्यायचं. आणि ज्यावेळेस जेवायचं आहे, जेवण करायचं म्हणजे वाढायला घ्यायचं आहे, त्यावेळेस काय करायचं, पनीर टाकायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि मस्त गरमागरम भाजी तयार करून घ्यायची आहे. तर नक्की ट्राय करून बघा. ट्राय केल्यानंतरच तुम्हाला भाजीची टेस्ट आणि भाजी कशी झाली ते कळेल. तर तुम्हाला जर ही माझी भाजीची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि नवीन नवीन रेसिपीसोबत आणि घरच्याच घरी करता येईल अशा भाज्यांसोबत. तोपर्यंत बाय.